तुला परवानगी द्यावी लागेल. हे वाक्य आता आपण इंग्लिश मध्ये करूया. तुला वाक्य आता करतात. क्रमांक 1 लागेल 2 व लागेल 2. तुझ्या पद्धतीने परवानगी सांगा. तुला म्हणजे एखादी गोष्ट करावी लागेल. एखादी गोष्ट करावी लागते म्हणजे हॅव टू किंवा हॅज टू. एखादी गोष्ट करावी लागली म्हणजे हॅड टू. एखादी गोष्ट करावी लागेल म्हणजे शाल हॅव टू किंवा विल हॅव टू. इथे एखादी गोष्ट करावी लागेल म्हणजे भविष्यात तुम्हाला करायची आहे म्हणून शाल हॅव टू किंवा विल हॅव टू. यू विल आता पुढे काय शब्द आहे घ्यावी. घ्यावी म्हणजे घेणे. घेणे म्हणजे इंग्रजीमध्ये टेक. घेणे म्हणजे इंग्रजीमध्ये टेक. आता शिल्लक काय राहिला शब्द परवानगी. परवानगी म्हणजे काय जे अशा पद्धतीने आपले स्पोकन इंग्लिशचे जे काही कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सच्या मदतीने आणि आपल्या ट्रिकच्या मदतीने आपण कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये लिहू शकतो, बनवू शकतो आणि बोलू सुद्धा शकतो.